माननीय आमदार रोहित पवार गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत. तर म्हणजे मी दादांचं माझ्या सकाळी बोलणं झालं, मला फोन आला आणि त्यानंतर मी दादांना विचारलं की दादा तुम्हाला हा सल्ला कोणी दिला. कारण मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसले होते बेळगावला. आपल्याला कल्पना असेल ते 10,000 लोक सकाळ संध्याकाळ राहतात, झोपायला सुद्धा तिथे झोपायचे. त्यामुळे इतका गहन प्रश्न होता. कापसाला 6,000 रुपये भाव द्या म्हणून मी उपोषण केलं. खूप गर्दी असायची. देवकरप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते. त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो. ते रोज ये जा करायचे, पण माझ्याकडे बघतही नव्हते. मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील. पण एकही दिवस ते आले. 5व्या 7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं. म्हटलं आपण त्यांना विचारा पण ना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काय आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलंय की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही. त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदादांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे. त्याला बसू द्या, अजून काय उपोषणाला बसायचं असेल तर. आणि असं माझं 11 दिवस उपोषण चाललं. शेवटी मुंडे साहेब आले, देवेंद्रजी आले, मुंडेजी त्यावेळेला होते, सगळे आम्ही जी टीम होती सगळे त्या ठिकाणी आले. आणि मग त्यावेळेला ते उपोषण त्या ठिकाणी माझं सुटलं. आणि म्हणून मी म्हटलं की उपोषणाच्या भांगडीत पडायचंच नाही. आपलं काय मार्ग असेल, सुरक्षित आपण आमदार आहोत, आपण विधिमंडळात मांडू शकतो. कर्जमाफी झाल्यानंतर खरं म्हणजे मी दादांना म्हटलं की तुम्ही पत्र द्या करू मुख्यमंत्री महोदयांना लगेच 2-4 दिवसामध्ये की साहेब मला वेळ द्या. ते जरा थोडंसं मला चुकीचं वाटतंय, माझ्या त्याच्यामध्ये सूचना आहे. आपण सांगितलं असं साहेबांनी वेळ दिला असता, म्हणजे उपोषणाची वेळ आपल्यावर आली नसती आणि यातून मार्ग लवकर निघाला असता. पण आपण तसं न करता इथं उपोषणाचा मार्ग स्वीकारला, ठीक आहे. तर आपल्याला वाटलं आपण काहीतरी बसलेला आहात, पण आता या संदर्भामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे 17मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही त्यावेळेला कर्जमाफी केली होती. नंतर यावेळेला तर मागणी नसताना खरं म्हणजे निवडणुकी नव्हती. आता 4-6 महिने झाल्या निवडणुका, महापालिकेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, विधानसभेच्या आता 1.5 वर्ष झालेले आहेत, लोकसभेच्या झाल्या. मागणी नसताना अचानक मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जाहीर केला, समिती नेमली, निर्णय केला आणि जवळपास 37,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यातून केलेली आहे. मोठी रक्कम आहे. ठीक आहे, आपलं काही मोठे वेगळं म्हणणं असेल आम्ही समजू शकतो, पण याच्यामध्ये मित्राचे CEO प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 5-6 सगळे सेक्रेटरी आहेत प्रमुख खात्यांचे, त्या समितीत होते. त्या समितीने 2 महिने अभ्यास केला आणि त्यातून सगळे हे निकष लावून ही सगळी कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. आणि हा आकडा जवळपास 37,000 कोटी रुपयापर्यंत येतो आहे, 37,000 रुपयापर्यंत, 37,000 कोटीपर्यंत. आणि मग हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पण दादांना असं वाटतं की यात सुधारणा झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनाही सकाळी कानावर टाकला. आपण म्हटलं आपल्या मागण्या काय, मला ते नक्की त्या सांगा. त्या आल्यावर मी मुख्यमंत्री महोदयांशी त्या ठिकाणी बोललो. ठीक आहे, या बाबतीमध्ये समिती आहे, त्यांच्यापुढे त्यांनी लेखी स्वरूपात जर दिलं तर चर्चा होऊ शकते, सकारात्मक निर्णय होऊ शकतो. पण त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल, आपल्याला बसावं लागेल. इथे बसून असा तडकाफडकी निर्णय होणार नाही की झालं दिलं असं होणार नाही. शासन आपल्याला कल्पना आहे अतिशय सकारात्मक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. ज्या ज्या वेळेला नैसर्गिक काही क्लायमेटी आल्यात, आपत्ती आल्यात, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मग कांदा शेतकरी असो, द्राक्ष बागायतदार असो, त्या ठिकाणी केळी उत्पादक असो, ऊसावाले, सगळ्यांना शासन या ठिकाणी मदत करत आहे. आता अवेळी पाऊस पडतोय, अवेळी गारपीट पडतोय, अवेळी वादळ सुटतंय, निसर्गाचं सगळं चित्र बदललेलं आहे. आणि त्यामुळे नुकसानही खूप मोठं आहे. अतिवृष्टी अशी होती की सगळे शेताचे शेतं वाहून गेले. त्यावेळेला सुद्धा शासनाने कुठे याकडचा हात घेतलेला नाही. सरळ हाताने मदत कधी नव्हती इतक्या वर्षात, तेवढी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. पण आता शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. पण या उपरही आपल्याला असं वाटत असेल की याची सुधारणा झाली पाहिजे की त्यामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होईल. तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण मुंबईला यावं. 22 पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगितलं की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. त्या जे CEO आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू, सेक्रेटरी सगळे त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू, आपण त्याच्याशी चर्चा करू. आपली काही भूमिका समजून सांगा.
सीएम साहेबांनी हो सांगितलं आहे मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू, सकारात्मक निर्णय या ठिकाणी करू असं सीएम साहेबही मला म्हणलेले आहेत। आपण पटवून द्या की असं केल्याने असं होईल, तसं केलं तसं होईल, कारण एक खूप चर्चा करून हा निर्णय झालेला आहे। पण तरीही आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं आपण 22च्या आधी अधिवेशन सुरू होणार आहे, तर 22च्या आधी आपण याच्यामध्ये बसून या ठिकाणी चर्चा करू। शेवटी सीएम साहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल आणि यातून मला वाटतं मार्ग निघेल। उपोषणाला बसून अजून 5 दिवस बसले, 7 दिवस बसले, 8 दिवस त्याचा मार्ग निघणार नाही। तब्येतीला आपण जपलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे उपोषण करून काय काय त्याचे परिणाम होतात ते मी भोगलेला आहे। त्यामुळे मलाही वाटतं की आता आपण फार जास्त वेळ या ठिकाणी न बसता आपण आज उपोषण सोडावं। आपल्यासमोर मी या ठिकाणी चर्चाही केलेली आहे आणि त्यामुळे 22 तारखेच्या त्या संदर्भामध्ये आपण एक सविस्तर बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय असेल तो निर्णय करू। आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे की आपण आता उपोषण सोडावं।